सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्रली गायकवाड यांच्या पॅनलला मोची समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 22 मध्ये मोची समाजाची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वास्तव्यास असल्याने हा पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे सांगण्यात आले। मोची समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी शासन स्तरावरून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल भाजप उमेदवार किसन जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले। तसेच सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मोची समाजाच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना गती मिळाल्याचे नमूद करण्यात आले। मोची समाजाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे म्हणाले की समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी ठोस निर्णय घेतले गेले नाहीत, मात्र भाजप सरकार आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून समाजाच्या विकासाला चालना दिली आहे। त्यामुळे भाजपला आमचा खरा पाठिंबा आहे। भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवारांच्या करिता आज या ठिकाणी मधुकर उपलपस्तीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शहर मध्येचे लोकप्रिय आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोठे यांनी ज्या पद्धतीने विकास या देशाचा, महाराष्ट्राचा आणि विशेषतः करून शहर दक्षिणचा केलेला आहे, त्याच धर्तीवर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मधील 4ही उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचे विचार धोरण या ठिकाणी सांगत आहेत। संपूर्ण मोची समाजाच्या मध्ये प्रत्येक कार्यकर्ता, माता भगिनी या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक समाज बांधव कोशिशीने प्रयत्न करत आहेत। त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 22 मध्ये देखील मधुकर उपलप वस्ती, दोंडीबा वस्ती, इराण वस्ती या सर्व 2 नंबर झोपडपट्टी या सर्व विभागातील तमाम मोची समाज बांधव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 4 लोकांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे। दरम्यान राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य कॉर्नर सभा पार पडली। मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग 22चा विकास थांबणार नाही आणि भरघोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणाने जे काल वक्तव्य केलं, त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा, पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्रदादा कोटेंचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः प्रभाग 22 मधील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो, येत्या 15 तारखेला कमळ या चिन्हावरील जे 4ही उमेदवार आहेत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आपलं पवित्र असं मत 4ही उमेदवारांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आम्हाला पुनश्च काम करण्याची संधी द्यावं आणि प्रभाग 22चा जो अनुशेष असा राहिलेला विकास आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्यावा असं कळकळीचं आवाहन करतो। आणि या सभेत परिसरातील मतदारांनी भाजप पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला। यावेळी जेम्स जंगम, नागनाथ कासलोलकर यांच्यासह मोची समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।